नमस्कार, संगीताच रेसिपीमध्ये आज आपण कुरकुरीत, खमंग आणि झटपट होणारी बटाट्याची भजी बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला अर्धा किलो बटाटे, 250 ग्रॅम बेसन, 4-5 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, ओवा 1 चमचा, कोथिंबीर, लाल तिखट 1 चमचा, हिंग 2 ते 3 चिमूट, खायचा सोडा 2-3 चिमूट. आधी आपण बटाटे स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घेऊयात. अशा प्रकारे सर्व बटाट्यांची साल मी काढून घेतलेले आहे. आता आपण किसणीच्या साहाय्याने बटाट्यांचे चिप्स कसे करतो तसे चिप्स करून घ्यायचे. म्हणजेच बटाट्याचे गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा, हे अशा प्रकारे मी सर्व बटाट्यांचे चकत्या करून घेतलेले आहेत. हे बघा किती मस्त असे पातळ एकसारखे झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाणी टाकून मिक्स करून 10 मिनटं बाजूला ठेवूयात. आता आपण बेसन एका वाटीत घेऊन पीठ तयार करून घेऊया. एका भांड्यात बेसन घेऊन त्यामध्ये ओवा, लाल तिखट, चवीनुसार मीठ, तांदळाचे पीठ, हिंग आणि सोडा तसेच कोथिंबीर घालून घेऊयात. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून गुठळ्या न होता मध्यम घट्ट असं पीठ तयार करून घेऊयात. अशा प्रकारे पीठ करून घ्यायचं आहे. त्यावरती आता झाकण ठेवून एक 10 मिनटं बाजूला ठेवूयात. तोपर्यंत बटाटे पाण्यामध्ये भिजत घातलेले ते एका चाळणवरती काढूयात. हे अशा प्रकारे चाळण घेऊन त्याखाली एक भांडं ठेवायचं आहे आणि सर्व चकत्या काढून त्या चाळणमध्ये ठेवायचे, जेणेकरून त्यातलं पूर्ण पाणी खाली नितळून पडेल. हे अशा प्रकारे आपल्याला पाणी नितळून द्यायचं आहे. जर आपण पाण्यातनं डायरेक्ट बेसन पिठात टाकले तर ते बेसन पुन्हा जास्त पातळ होईल. त्यासाठी आपल्याला पाणी नितळून घ्यायचं आहे. आता कढईत तेल टाकून चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक बटाट्याची चकती असं पिठामध्ये बुडवून तेलात सोडायचं आहे. पिठात एकदम 5-6 चकत्या बुडवून ठेवायचे आणि एक एक करून गरम तेलात सोडायचा आहे आणि मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने आलटून पलटून तळून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सर्व बटाट्यांचे भजी छान असे तेलात तळून घ्यायचे आहेत. पावसाळ्यात चहासोबत या भजींचा आनंद काही वेगळाच असतो. बघा बरं किती छान असे भजी फुगलेले आहेत. सुगंध देखील मस्त दरवळत आहे. अशा प्रकारे सर्व भजी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बटाट्याची गरमागरम आणि खुसखुशीत असे भजी टोमॅटो चटणी आणि टोमॅटो सॉससोबत सर्व करा. बघा किती खुसखुशीत झालेले आहे.